नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲलिल्स ही कन्सेप्ट स्टडी करणार आहोत. ॲलिल्स किंवा त्यालाच ॲलिलोमॉर्फ असंही म्हटलं जातं. जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये आपण दोन कन्सेप्ट शिकलो होतो, फॅक्टर आणि जीन. त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की हे दोन्ही एकच आहे. तेच या डेफिनेशनमध्ये क्लिअर होते. द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स. ॲलिल्स कसं डिफाईन करणार? द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिवन जीन. बघा, बुकमध्ये सुद्धा तिथं फॅक्टर म्हटलेलं आहे जीनच्या पुढे कंसामध्ये. जीन ऑफ अ गिवन जीन फॅक्टर आर कॉल्ड ॲलिल्स ऑफ ईच अदर. जसं आपण एक्झाम्पल बघितलं होतं की गार्डन पी मध्ये टॉलनेस आणि डॉर्कनेस ही जी ट्रेट आहे किंवा ही जी पियर आहे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची, यालाच आपण एकमेकांचे ॲलिल्स म्हणणार आहोत. द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिवन जीन. बघा, दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म, एक टॉलसाठी रिस्पॉन्सिबल आहे, त्याचा अल्टरनेट डॉर्फसाठी पण रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे टू ऑर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स त्या एका कॅरेक्टरला एक्सप्रेस करणारे दोन फॉर्म्स आपल्याला त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह पाहायला मिळतात. द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिवन जीन आर कॉल्ड ॲलिल्स ऑफ ईच अदर. दे ऑक्युपाय आयडेंटिकल पोझिशन ऑन होमोलोगस क्रोमोझोम. त्यांचं जे पोझिशन आहे ते आयडेंटिकल असतं, सेम पोझिशनला ते असतात होमोलोगस क्रोमोझोमच्या. होमोलोगस क्रोमोझोम ही कन्सेप्ट पुढे येणार आहे, त्यावेळेला आपण ती डिटेलमध्ये स्टडी करूया. पण डेफिनेशन ॲलिल्सची महत्त्वाची आहे. त्यालाच आपण ॲलिलोमॉर्फ असं पण म्हणतो. कायम लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट डेफिनेशन बऱ्याच वेळेला विचारली गेली बोर्ड एक्झाममध्ये. द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिवन जीन आर कॉल्ड ॲज ॲलिल्स ऑफ ईच अदर. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डॉमिनंट आणि रिसेसिव्ह या दोन कन्सेप्ट स्टडी करूया. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग द लेक्चर. थँक्यू.